वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोटिनिवासी पूर्णदत्तावतार दिगंबरयतिवर्य स्वामिराजाय नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जय जय श्री जगरक्षका जय जयादि भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु जय जय श्री सागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतितपावना रमा रमणा विशेषा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिलेन जाय विशाल भाल आकर्ण नयन सरल नाशिका सुहास्यवदन दंतपंक्ति कुंडकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेजहरी हेममय भूषणे साजरी कौस्तभमणी विशेष वत्सलांछणांचे भूषण तेची प्रेमळ भक्तींची कुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेते विद्यात्व्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळजणीचे तेची पै जाणू पर्यंत करी शोभते मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्मशंख चक्र चारहस्ती आयुधे कांसे कसिला पीतांबर विद्युल्य तेजस तेजापार कर्दळी स्तंभावरी सुंदर उभय जंघा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य जाते कमला करे चूरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेदशिनले सौदा विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐसा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णो नारदाती मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमोण शकले महिमांबर तेथे पामर की मी काय जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गज वदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसोण भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा सकळ कार्यारंभी जाणा करते ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करते कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जीचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता नेमिली मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होवण ग्रंथरचना करवावी जो अज्ञानतिमिरनाशक अविद्या कारणच्छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे कुरुड स्वच्छिष्या लाभे दिव्य ज्ञान
तेनेच जगे मानवपण एतसे की निश्चये तेवी असते माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचे या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद आज्ञाबाळ घेतली असे थोर आळ ते पुरविनार दयाळ सद्गुरु राजापणची नवमास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके भरुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान ऐन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणे तयांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमैल्या तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्यते समान कामधेणू असोनी जवळी हाती धरले असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होवणे श्वान वसिती समीम रात्रंदिण ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो ज्या ब्रह्मा परब्रह्मासी नमन करोणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हव कृपेणे अपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती का आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगते शिथिल झाले धर्मबंधने नास्तिक न मानते वेदवचने दिवसे दिवस होम हवणे कमी होव लागले सुटला धर्मांचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागली गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला धर्मार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशे नटने जगतपतींचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातरे आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटे झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करे प्रार्थना कर जोडुनी आपला विख्यात महिमा जणी गावयाचे योजले तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मीण तेथे जाहलो किंवा अपाट गमना समान अगाध आपले महिमान अल्पमते मी अज्ञान आक्रमण केवी करो पिपिलिका म्हणे गिरीश उचलून घाली न काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीड म्हणे स्वतेजे तैसा असे माझी आळ बाळ जाणुनी लढीवाळ पुरविता तू दयाळ दीड बंधू येती वर्या करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलागी अभय देती वरद हस्ते करुणी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पावणी आर्यजन समस्त संतोषीतील निश्चये ऐसी ऐकोणी अभयवाणी संतोष झाला माझिया म्हणे यशस्वी होणे लेखणे ग्रंथ समाप्ती वा प्रतिपाव आता नमो साधू वृंद ज्यासी नाहे भेदाभेद जे स्वात्ममुखी आनंद मय सदोदित राहती मग नेमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची गावे सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयांची चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मद दीनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहोळी ग्रंथरचना करावावी
आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणे सादर बैसले महापंडितानी चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता असत गुण आदर करते तयांचा सुसंस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध नाही चढलो नाही पडलो शास्त्रमन छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे पर अमृत जाणोने आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे ना पाहावे ना पाहता जे अवगुण ग्राह्य तुकेचे घ्यावे पूर्ण हे वडे विनंती कर जोडून चरणी आपल्या करतसे स्वामींच्या लीला बहुत असे ते प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महाधणीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझे प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होवन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोणे बद्ध्वांजुळी करी प्रार्थना सुप्रेम अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेचे पूर्ण अवागे आता असोत हे बोल पुढे कथा भू अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेचे कैसा सहस्र कर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराजपद कल्हार विष्णु कवी होवणी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालतसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आधरे भक्त परसोत प्रथमोध्याय गोडः श्री शंकरार्पणमस्तु। द्वितीयोध्यायः श्री गणेशाय नमः। कामना धरणी जे भजते होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे। नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारले कर्दळी वणी गुप्त जाहले गुरुचरित्र ती कथा पुढे लोकधारा कारणे भाग पडले प्रकट होणे दुंडिले बहुत पट्टणे त्याची स्वामी येते वर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मना माझे येतसे गुरुराजे गुप्त झाले स्वामी रूपी प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची की ते केवळ अनादि सिद्ध कुंतला येते पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कलकोटा माझारी राचापा मोदी याचे घरी पैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्यांचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एकहारी दोघांशी बैसविणी दोहावरे तिसबीवरी बैसले आपण पाहोण समर्थांचे तेज उभयंताचे वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुणी स्वामींनी हास्यमुखी करुणे उत्तर दिले तया लोकां लागोनी आम्ही कर्दली वनातुणी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोण हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिले मग तेथून सहज गती पातलो गोदा तटिका प्रति जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले ऐसे गोदावरींचे स्थान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरोड हैदराबादेसी पातलो एवढी या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास मग येवणी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहलो तेथोणी स्वच्छेने केवळ मग जाहिले मोहळ देश हिंडोणी सकल सोरापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने
अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले तै पासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त ऐसे मुळापासून ऐकोनिया ऐसी वाणी उभयंता संतोषले म्हणी मग स्वामी आज्ञा घेवणी गेले उठवणी उभयंता 12 वर्षे मंगळवेढ्या प्रति राहले स्वामी राजे ते परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदा वास अरण्यात बहुधा नेते गावात परी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसते कोणी काही आणून देत तेची महाराज बक्षिती क्षणेक राहुणी मागुती अरण्यात जाती उठवणे वेळा बुवा तया प्रति गावातील लोक म्हणते कोणीही अज्ञाने नेणते परब्रह्मरूप हे त्या समये नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणोनी अनंत खुण अंतरखुण स्वामीशी मानिते ईश्वरा समान परे दुसरे अज्ञजन वेडा म्हणोनी लेखिती दर्शन येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कंबरे वरी घेऊन ठेवणी कर दर्शने देते तयासी अमृता समान पुढे कथा कैकाती पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थावदविता त्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे श्री क्षीरसागर मुक्त करोणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ भवभयांचे अरिष्ट तेणे चुके विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्तपरसोत द्वितीयोध्याय गोडः श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय गोडः श्रीरस्तु शुभम अस्तु। अथ तृतीयोध्यायः श्री गणेशाय नमः। धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामीने निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी पुरती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहाळा माझे वास्तव्य करीत आपा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णो स्वामी चरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदमी सम सवे घेवणी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्ग करुणी टोळासी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीशी सोडू नका तेथेच मुक्काम करावा। टोळ गेले या परतोणी स्वामी चालले उठवणे बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथुनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले इतराज स्वच्छेने येथे एक विंद होता तो करी तयांची भट्टा थट्टा परी काही चमत्कार पाहता तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चयी आले चोळाप्पांचे गृहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पांचे भाग्य उदेले यती राजगृहासी आले जैसे कामधेनु आपण बळे दरिद्रियांचे घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परम भाग्यतयांचे धन्य धन्यतयांचे सदन जय स्वामींचे वास्तव्य स्थान सरोवराचे दुर्लभ चरण तयांचे घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गे श्रमती निराहार किती कराहती मौन धरती एती एका चरणी उभे राहुण सदा विलोकिती गमन एक गिरी विभरी बैसोणी तपश्चर्या करिताती एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होते संसार अवगा सोडोणी एक करती कीर्तन एक मांडती पूजन एक करती होम हवन एक षटकर्मे आचरती एक लोका उपदेशेती परम भजना माझे नाचती एक ब्राह्मण भोजन करते एक बांधती देवालये परिदयांचे चरण दुर्लभ सद्भक्ती वांसोण केली असे नाना साधन भावावेण सर्व व्यर्थ योग योगाधिक काही चोळाप्पाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते
तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळापांचे चित्ते आनंद झाला बहुसाळ ते पासोणे तयांचे घरी स्वामी राहले स्वामी अवतारे दिवसे दिवसचा करे चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोणी कारभारी परमज्ञानी असते जय अक्कलकोटेची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांचे भाग्य निश्चये स्वामी चरण उदेले तै पासुणी जगात तया नगरांचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जहाले चोळप्पांचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविते गावात मात पसरले आपोले व्हावी प्रख्याती ऐसे नाही तुयांचे चित्ते म्हणून या स्वामी राजे ते बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात येथे विख्यात पातले राहते चोळपांचे घरी दर्शना जाती नरणारे असिती केवळ अवतारे लीला त्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोणी राव बोलला कायवाणी गावात येती एवणी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आज वरी जाहले नाही आता जावणी लवलाही भेटू तया येते वरिया परे ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी ते सत्य तरी एवणी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येते मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मते गुंफली रायांची सिंहासनाखाली उतरवणे राव घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सद्गती दृढ घातली मिठी चरणे चरण धुतले नेत्राश्रुणे मगतया हस्तके धरोणे आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदली षोडशोपचार पूजले स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयांचे पादुका श्रीधरण विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गौडः श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु। चतुर्थोध्यायः श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचार पुजावे स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवकाशीन नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायांचे अंती अक्कलकोटे आले येते नृपराया दर्शन देते स्वच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहले स्वामी राव ते तयांचे सकृतपूर्व नित्य सेवा घडे त्यांते ते केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते धरती मानव रूप चोळप्पा केवळ निर्धन परिस्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होवणी आपण सहज आली या तया घरी कैसी आहे तयांची भक्ती नित्य पाहती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देते परी तो कधी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळते विचित्र लीला दाखविते नगरवासी जणांची भक्ती दिवसे दिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना देती कामना चित्ती धरोणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशाहून शरीर भोगे कष्टले संसार तपी तप्त झाले मायामय पसार्याते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमा समान होवणी कामना करीती पूर्ण भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले भक्त अंतरी जय जय इच्छित तेथे येते पुरविती दृढ चरणे जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू
जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करता ती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोणी म्हणती जणासे ढोंगियाचे नांदी लागला हा स्वामी नवे ढोंगे जो नाना भोग भोगे साधू लक्षण त्या याचे अंगे कोणते हो वसवसे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याचे पावले यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयानी निंदले समर्थानी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवल एक पाहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बैसले तेथोणे उठुनिया चालिले एकता भक्ताची या घरी पातला समर्थांची स्वारी तेही दोघे अवचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पाथले जेते क्षणार्धात समाज ताटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेवणे चरणांचे मंगल नाम गर्जते वाचे हेतु प्रभावे म्हणीचे म्हणून यावद विणविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करते नाही मितितयांचे कोणी नवसाते करते कोणी अनोनिया देते कोणी काही संकल्प करते चरण पूजते आनंद संन्यासी कौतुक पाहते मना माझे आश्चर्य करते क्षण एक तटस्थ होते वैरभाव विसरुणे क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमते म्हणून कवी वर्णिताते संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती पाणी सुटले ज्यांच्या मुखासी म्हणती येथेच मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मोडली जणांची गर्दी तो येवणी सेवे करे संन्यासा पुढला नाना परे वस्तू नेऊ लागला तेव्हा एका क्षणार्धात द्रव्यदी कसारेनेथ संन्यासी मनी झुरत व्याकळ होत झुके भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता जळासी तेथुनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्जसे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सिकजना अवतरले इथेवरिज तयांच्या चरणी त्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांचे विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी येते वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा परिश्रोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडः श्री स्वामी राजार्पणवस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।